या काठीला साप घाबरतो। ही काठी जर हातात असेल तर साप तुमच्या जवळ येऊ शकत नाही। एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये खुद्द देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान एका कृषी प्रदर्शनात एका काठीची माहिती देताना दिसत आहे। ये किसान मित्र छड़ी है। जी। रात में अगर खेतों में पानी देने जाओ जी। तो कई बार ऐसी दुर्घटनाएं होती कि सांप ने काट लिया या बाकी कुछ हो गया। ये छड़ी आप धरती पर रखेंगे खेत में, कहीं आसपास 100 मीटर तक सांप हुआ है या कोई और जहरीला प्राणी हुआ, ये जोर जोर से कंपन करेगी। जिस कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितल्याप्रमाणे एक अशी काठी विकसित करण्यात आली आहे की जी जर तुमच्या हातात असेल, ती जर तुम्ही जमिनीवर टेकवली की 100 मीटर अंतरावर असलेला कोणताही विषारी प्राणी, म्हणजे मग तो मोठा साप असू द्या, विंचू असू द्या किंवा मोठी घोरपड असू द्या, तो पळून जाईल। आता स्वतः कृषी मंत्र्यांनी हा व्हिडिओ टाकल्यामुळे तो काही मिनिटात करोडो लोकांनी पाहिलाय। आता सुरुवातीला लोकांना खोटं वाटलं, त्यांना वाटलं काठी असं काय करू शकते, पण जेव्हा या काठी मधली खरी यंत्रणा उघडकीस आली तेव्हा संपूर्ण देशाला आश्चर्याचा झटका बसला। होय, हे 100% खरं आहे। रात्रीच्या वेळी जेव्हा शेतकरी शेतात पाणी भरायला जातो किंवा गवत कापत असतो, तेव्हा त्याच्या मनात एकच भीती असते, ती म्हणजे सापाची। पण विचार करा, एखादी जर तुमच्या हातात अशी जादूची काठी असेल की जी जमिनीवर टेकवता क्षणी 100 अंतर त्रिज्येमध्ये किंवा 100 मीटर अंतरामध्ये असणारे सगळे जीव जर पळून गेले तर कसं होईल? तर हे आता शक्य झालंय, कारण एक काठी आली आहे जिला किसान मित्र छडी असं नाव देण्यात आलंय आणि ज्याची माहिती स्वतः कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलंय। मग खरंच या व्हायरल व्हिडिओ मधल्या छडीचं रहस्य काय आहे? ही छडी नेमकं काय आहे? ही छडी विषारी प्राणी जशा सापांना किंवा यांना कशा पद्धतीनं दूर पळवते, याच्या मागचं शास्त्र काय सांगतंय, याच्या मागे विज्ञान काय सांगतं, विषारी प्राण्यांना ही कसं काय पळवते? खरंच याच्यात काही जादू आहे की काही मोठं विज्ञान दडलंय? जर ही छडी जर खरोखर काम करत असेल तर मग ही शेतकऱ्यांना किती रुपयांना मिळणार? सरकारच्या माध्यमातून ही मिळवण्यासाठी नेमकं काय प्रक्रिया आहे? ही कुठं मिळणार? हिची किंमत काय? ही शेतकऱ्यांना परवडणार का? ही कशी वापरायची? चला जाणून घेऊया या छडी विषयीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण देशात भारताच्या कृषी मंत्र्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। कृषी मंत्री स्वतः हातामध्ये एक छडी घेऊन दाखवतात आणि ज्याच्यामध्ये ते म्हणतात की ही किसान मित्र छडी आहे। ही छडी शेतकऱ्यांचा एक अक्षरशः अनेक वर्षापासूनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, ती म्हणजे सर्पदंशांचा किंवा सापामुळे होणाऱ्या हानीचा। होय, देशामध्ये दरवर्षी 30 ते 40 लाख सर्पदंशांची प्रकरणं होतात आणि ज्याच्यामध्ये 60 ते 70% लोकांचा दुर्दैवी अंत होत असतो। आता तसं होणार नाही। कृषी मंत्र्यांनी माहिती देताच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि संपूर्ण देशात प्रश्न निर्माण झाले की ही छडी नेमकं काय आहे? या छडीत नेमकं असं काय लपलंय की ज्यामुळे साप 100 मीटर लांबूनच पळून जातो? ही छडी नेमकं कसं काम करते? हिला चार्जिंग करावं लागते का? ही छडी कशी वापरायची? सरकारच्या माध्यमातून ही छडी कशा पद्धतीनं मिळणार आहे? हिची किंमत नेमकं काय? ही कुठे मिळणार? त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती घेतोय। आता सगळ्यात आधी या छडीची रचना आपण पाहतोय। ही जी छडी आहे ही वजनाला प्रचंड हलकी असून तिला वापरलं जाणारं मटेरियल हे प्लास्टिक आणि धातू आहे। काही भाग प्लास्टिकचा आहे तर काही भाग धातूचा आहे। आता याच्या वरच्या भागामध्ये एक सोलर पॅनल लावलेला आहे, अर्थात हिच्यामध्ये जे काही उपकरणं बसवण्यात आलेली आहे, आता ही काही साधी काठी नाहीये, हिच्यामध्ये 3 ते 4 उपकरणं आहेत। हिच्यामध्ये एक सेन्सर आहे जो साप लांब असता क्षणी आपल्याला त्याची चाहूल देतो। हिच्यामध्ये एक व्हायब्रेटिंग मोटर आहे आणि एक शक्तिशाली फ्लॅश लाईट आहे। आता ही उपकरणं चालवायची म्हणजे वीज लागणार आणि ती वीज कुठून येणार? तर सूर्याच्या प्रकाशावरून येणार आणि त्यासाठी तिच्यावर सोलर पॅनल देण्यात आला। आता ही झाली छडीची रचना। आता ही छडी नेमकं काय काम करते? आता ही फक्त छडी सापाला लांब पळवते का की अजून दुसरं काय करते? तर लक्षात घ्या, ही छडी 2 कामं करत असते। आता ही 2 कामं तुमच्या अतिशय महत्त्वाची असणार आहे। त्यानंतर आपण ही छडी कशी वापरायची आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की व्हायरल झालेल्या या छडीची किंमत काय, ही कुठं मिळणार, सरकारच्या माध्यमातून याचं वाटप कशा पद्धतीनं होणार याची माहिती घेऊया। आता सगळ्यात आधी ही 2 पद्धतीनं शेतकऱ्यांना कामास पडते। आता पहिली गोष्ट शेतकऱ्यांना इशारा देते। आता पहा, ही छडी जर तुमच्या हातात असेल तर एक विशेष बटन देण्यात आलं आहे। ही छडी तुम्ही उदाहरणार्थ कुठेही मोकळ्या एरियामध्ये आहेत, रात्री चालत आहेत, शेतात गेले आहेत, तर अशा वेळेस तुम्ही ही छडी जमिनीवर टेकवायची आहे आणि त्यानंतर तिचं बटन दाबायचं। आता बटन दाबल्यानंतर ती पहिलं काम सुरू करते। तिच्यामध्ये अंतर्गत असलेले एक मोटर आहे, ती मोटर अतिशय वेगानं सुरू होते। ती मोटर वेगानं सुरू झाल्यामुळे जमिनीमध्ये विशेष कंपनं तयार होतात। आता याच्यामुळे होतं काय, 120 मीटर अंतरावर जर कुठला प्राणी असेल, एखादा साप लपून बसला असेल, एखादा साप हालचाल करत असेल किंवा दुसरा एखादा विषारी सरपटणारा प्राणी असेल,
तर त्याचा इशारा या काठीमार्फत आपल्याला दिला जातो. म्हणजे सगळ्यात आधी ही इशारा देण्याचं पहिलं काम करते की जर आसपास कुठे जर एखादा जीव असेल तर ही छडी ट्रिगर होते आणि जोराजोरात आपल्या हाताला व्हायब्रेशन द्यायला लागते आणि व्हायब्रेशन सुरू झाले की आपल्याला समजतं की पुढे धोका आहे, पुढे कुठेतरी साप लपलेला आहे. आता हे झालं पहिलं काम. आता तुम्ही म्हणाल फक्त इशारा देऊन काय उपयोग आहे, जर साप समोर आला तर काय करायचं? मग ती दुसरं काम करते सापाला पळवण्याचं. आता ती सापाला कसं पळवण्याचं काम करते? अनेकांना वाटलं ही छडी सापाला मारते, पण तसं होत नाही. सापाच्या शरीरावर मेकानोरेसेप्टर्स असतात, एक प्रकारचे रिसेप्टर्स असतात, ज्याने काय होतं की सापाला ऐकू येत नाही किंवा सापाला दुसरी कुठली संवेदना नसते, त्याला फक्त व्हायब्रेशन समजतात, त्याला जमिनीची कंपनं समजतात आणि त्यामुळे ही छडी आपल्याला इशारा तर देते, पण त्याचबरोबर तीच मोटर दुपटीच्या वेगानं काम करते आणि एक बटन दाबल्यानंतर ही अशा प्रकारे जमिनीमध्ये कंपनं सोडते की ती कंपनं पाहताच, ती कंपनं ऐकताच, त्या कंपनाची जाणीव होताच तो साप किंवा तो सरपटणारा प्राणी 120च्या स्पीडनं पळून जातो. 100 मीटर अंतरात असणारा कुठलाही प्राणी पळून जातो. तो का पळून जातो? कारण की ती जी तीव्र कंपनं ही छडी तयार करते, तर ती कंपनं ही अशा एखाद्या मोठ्या एखाद्या जनावराची असतात. म्हणजे सापाला असं वाटतं, असं जाणवतं की कुठला तरी मोठा प्राणी आलाय आणि आपल्या जीवाला धोका आलाय आणि म्हणून तो तिथून पळून जात असतो. आणि अशा प्रकारे ही छडी फक्त इशारा देत नाही तर तुम्हाला त्या सापाला तुमच्या वाटेतून दूर देखील करते. आता जर आपण आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात सरकारी आकडेवारीनुसार भारतात 30 ते 40 लाख लोक सर्पदंशाच्या घटना घडतात. 50,000 पेक्षा जास्त लोक आपला जीव गमावतात. महाराष्ट्रात कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पावसाळ्यात मध्ये सापाचं प्रमाण खूप असतं. मग ही छडी नेमकं कशा पद्धतीने मिळणार, हिची वापरायची पद्धत कशी? तर पहा, हिची दिवसा चार्जिंग करायची आहे. ही दिवसा ही छडी उन्हात ठेवा, याचा सोलर टॉर्च आपोआप चार्ज होईल. त्याच्यानंतर रात्री शेतात जाताना ही छडी हातातील बटन दाबून सक्रिय करायची. छडीत असणाऱ्या लाईटीमुळे तुमचा वापर तुम्ही लांबपर्यंत रस्ता पाहू शकता आणि चालताना छडी जी आहे ती अधूनमधून जमिनीवर आपटायची आहे, जेणेकरून सगळे कंपनं दूर पसरतील आणि साप पळून जातील. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या छडीची किंमत काय, बाजारभाव काय सांगतोय? आता पहा, शिवराज सिंग चौहान यांनी याची माहिती दिल्यानंतर हे सगळे प्रश्न निर्माण झाले. साधारणपणे या छडीची किंमत 800 ते 1500 रुपयाच्या दरम्यान असू शकते, अशी शक्यता त्याच्यामध्ये वर्तवण्यात आली. पण आता स्वतः कृषी मंत्र्यांनी याची माहिती दिल्यामुळे सरकार यावर मोठ्या प्रमाणात अनुदान देण्याचा विचार करत आहे. मग आता अनुदान कसं मिळणार? तर पहा, याची नोंदणी होणार आहे. DBT मार्फत कृषी विभागाच्या वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. यासाठी आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुकची गरज भासेल. अनेक राज्याच्या कृषी परिषदांतून किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या छडीचं वाटप या तत्वावर होणार आहे. आता याची तुम्हाला कशी त्या ठिकाणी मिळणार याची माहिती सांगतो. पण सगळ्यात आधी, आता याने फक्त सापच नाही तर जमिनीवर राहणारे विंचू, घोरपड किंवा इतर हिंस्र प्राणी देखील जमिनीच्या कंपनांना संवेदनशील असतात. या छडीच्या आवाजामुळे ते देखील लांब राहतात. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा शेतात पाणी साचलेलं असतं तेव्हा पाय कुठे ठेवा समजत नाही. अशा वेळी ही छडी तुमच्यासाठी एक तिसरा डोळा म्हणून काम करू शकते. तर शेतकरी मित्रांनो, नागरिकांनो, तंत्रज्ञान हे नेहमी मानवाच्या कल्याणासाठी असतं. किसान मित्र छडी हे देखील त्याचं उत्तम उदाहरण आहे. शिवराज सिंग चौहान यांनी या उपकरणाचं कौतुक केल्यामुळे याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. लवकरच ही छडी तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रात किंवा सरकारी कार्यालयात उपलब्ध होईल. त्यामुळे सापांना मारू नका, तर छडीच्या साहाय्याने आपल्यापासून दूर ठेवा. यामुळे निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि तुमचा जीव सुरक्षित राहील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? ही छडी तुम्ही विकत घेणार का? तुम्हाला ही छडी पाहिजे का? तुम्हाला ही छडी पाहिजे असेल तर हो, मला ही छडी पाहिजे असं कमेंटमध्ये लिहा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगा. अशा नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.